भाई फायनली आपण आता पोहोचलेलो आहे परेड वर्कशॉपच्या इथे आणि तुम्हाला दाखवतो आता गणपती बाहेर पडतोय. हे गाइज वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय मुंबई मधल्या सर्वात पारंपरिक आगमन सोहळ्याला. खूप भारी पहिल्यांदा मी चाललोय ह्या आगमन सोहळ्याला. काळा चौकीचा जो महागणपती आहे त्या गणपतीच्या आपण आगमनाला चाललेलो आणि ह्या आगमन सोहळ्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. शंखनाद जे आहे ते होणार आहे. त्यानंतर जे आपण नाशिकला जे महाआरती होते गंगे नदीची ती महाआरती आज मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आज ह्या आगमन सोहळ्याला आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि मी नक्कीच तुम्हाला ह्या आगमन सोहळ्याचे जे जे गोष्टी असतील ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवीनच. तर मग चला आता आपण जातोय स्टेशनला माझे मित्र येणार आहेत. मग त्यांना घेऊन मग आपण पुढे जाऊ. चलो. आणि मी आता स्टेशनला आहे त्यामुळे नेहमीच्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असता मी स्टेशनला असतो. स्टेशनवरनं ठाण्याला जातो, ठाण्यावरनं ट्रेन पकडतो, ट्रेन पकडून मग मी पुढे जातो. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तसं काही दाखवणार नाहीये. बस ट्रेन आली, मित्र आले, मित्रांना भेटणार, मित्र कोण कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आणि मग डायरेक्ट आपण परेडला भेटू. मी कुठं जातोय काय जातोय हे तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये बघतच असता. त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही दाखवणार नाही. डायरेक्ट आपण परेड स्टेशनला भेटू. चलो बाय. भाई तुम्हाला आता एक सीन सांगतो. मी माझ्या स्टेशनवरनं चढलो ट्रेनमध्ये आणि माझे जे मित्र येणार होते ते नेरूळवरनं येणार होते. तर मला वाटलं ती एक ट्रेन आली आणि मला वाटलं ते त्या ट्रेनमध्ये असतील आणि मी माझ्या मित्राला फोन करत होतो. तो माझा मित्र फोन उचलत नव्हता. तर मला वाटलं ते त्याच ट्रेनमध्ये ते असतील म्हणून मी त्या ट्रेनमध्ये चढलो आणि भाई याला फोन करतोय हा फोनच नाही उचलत माझा. शेवटी मग त्याने मला फोन केला आणि मला बोलते आता ही ट्रेन येईल ना ह्या ट्रेनमध्ये चढ. बोललो अरे यार पण मी तर ट्रेनमध्ये चढलेलो आहे. आणि मी आता फायनली इथं आता पुढच्या स्टेशनला उतरलोय कारण की मला ज्या ट्रेनमध्ये चढायचं होतं मी त्या ट्रेनमध्ये चढलोच नाही. कारण की तिचे मित्र येणार होते ते वेगळ्या ट्रेनमध्ये येणार होते आणि मी वेगळ्या ट्रेनमध्ये चढलो. त्यामुळे आता मी पुढच्या 2 स्टेशन सोडून मी आता पुढच्या स्टेशनला उतरलोय. आता बघू त्यांची वाट बघतोय. जे असे जे मित्र ना म्हणजे जाऊ द्या काय बोलून फायदा नाही. सो गाईज मी आता फायनली आलो आहे ठाणे स्टेशनला आणि माझ्या मागे बघू शकता हा अभिषेक पाटील आणि हा त्याचा मित्र फायनली आता भेटलेले आहेत. ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा आम्ही प्लॅन बनवतो तेव्हा हा बोलतो हा मी येणार आणि आयत्या वेळेला फोन स्विच ऑफ करून ठेवतो. तो अशी त्याची ओळख. हा आमचा अभिषेक पाटील. आणि आता येता जाता असंच आम्ही ठाणे स्टेशनला आलेलो आणि एक गरीब पोरगी आम्हाला भेटली ती आहे ती जी मला बोलत होती की मला प्लीज ब्लॉगमध्ये घ्या म्हणून मी आज ब्लॉगमध्ये घेतलेली आहे फायनली. तो आता आम्ही जातोय परेडला. तर चलो. भाई ही गर्दी बघा. एवढी गर्दी असेल तर कोण चढेल या ट्रेनमध्ये मला तुम्हीच सांगा. तरी मी तुम्हाला बोललेलो की मी काही ट्रेनचा वगैरे काही दाखवणार नाही. मी कसं चाललो आहे कुठे जातो आहे काय. पण हिचं अशी जर गर्दी असेल तर मग मला दाखवणं भाग होतं. आणि भाई मी तुम्हाला सांगतो ही माझी 3री ट्रेन आहे जी मी सोडलो आहे. जाऊ दे बघू आपण नेक्स्ट ट्रेन. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आणि फायनली आम्ही आता धक्काबुक्की खात परेडला पोचलोय. कसं वाटतंय. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही बाप्पाकडे चाललोय ना त्याच्यामुळे आपल्या बाप्पासाठी एवढं तर बनतंय भाई. लय गर्दी होती यायला. गर्दीचा कंटाळा येतो. फायनली आपण आता परेडला पोहोचलेलो आहे. परेड आता वर्कशॉप बघू. मला पण माहित नाही कुठे आहे. आता हा रस्ता जर कोणाला माहिती असेल ना तर त्यांना बरोबर समजून जाईल. भाई फायनली आपण आता पोहोचलेलो आहे परेड वर्कशॉपच्या इथे आणि तुम्हाला दाखवतो आता गणपती बाहेर पडतोय वर्कशॉप मधनं.
चला बघू. लय भारी, अंगावर काटा आला अक्षरशः, एवढं भारी आहे. चलो गाइस, देखते हैं अभी. एवढी गर्दी आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कुठे उभे आहे. धक्क्यावर उभा आहे मी, धक्क्यावर, आणि इतकी गर्दी आहे, जाम गर्दी आहे, जाम. फायनली धक्क्या बिक्क्यावर चढून आम्ही फायनली गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला त्या एवढ्या सगळ्या गर्दीत ना जायचंय गणपतीच्या पायाजवळ. तर बघू आपण आता, आपण जाऊ वादन बघायला. पहिले काहीतरी खाऊ, कारण की लय भूक लागले. आपण आता होतो परेलच्या वर्कशॉप मध्ये, आणि आता तिथनं गणपतीची एंट्री बाहेर झालेली आहे. त्यामुळे मग आता आपण काहीतरी खाऊ पिऊ, मग आपण पुढे जाऊ, कारण की खूपच गर्दी आहे. जरा गर्दी कमी व्हायची आपण वाट बघू. गर्दी कमी झाली का मग आपण जाऊ. चलो गाईस. बाई, अजून एक गणपती आलेला आहे, माहित नाही कुठला आहे, सांगतो मी तुम्हाला. समोरच आहे गणपती, एक नंबर व्हायचा. म्हणजे परेल मध्ये गणपतीच्या दिवशी फक्त निश्चय गणपती आणि गणपतीच फक्त. मला दाखवतो, कुर्ल्याचा गणपती आहे, कुर्ल्याचा महाराजाचं आगमन झालेलं आहे. मला दाखवतो. भाई साहेब, कुर्ल्याचा महाराजा, एक नंबर. कुर्ल्याचा महाराजा. हे आपली कोकणातली परंपरा, पारंपरिक पालखी नाचवण्याचे जे आहे आपल्या कोकणात जे होते ते आज चक्क आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटते. खूप भारी वाटते, एक नंबर. आपल्या कोकणातल्या गोष्टी पण आज मुंबईमध्ये, ते पण गणपती आगमनाच्या वेळी बघायला भेटते. काहीतरी भारी आहे.
समोर बघतोय मोरिया ढोल पथक. होय, माझ्या महाराष्ट्रात मराठीच एक नंबर. मुंबईची पब्लिक कसं वाटतंय? एक नंबर ना. एक नंबर भाई, या गोष्टी अशा फक्त गणपतीमध्येच बघायला भेटतात मुंबईमध्ये. भाई एक नंबर. हा, हे पण घ्या, हिला पण ऍडजस्ट करून घ्या. भाई एक नंबर वाटतंय. सगळा थकान जॉबचा, सगळ्या गोष्टी टेन्शन वगैरे या ठिकाणी संपून जातात. सुकून बाय. आयुष्यात बाकी काय करायचं नाही. आता तर आपला सण आलाय, मजा तर व्हायलाच पाहिजे. बस कसं वाटतंय? कसं वाटतंय बाय? पहिल्यांदा हा मुंबई मधले गणपती बघतोय. महाराष्ट्र नाही, बाहेरचा आहे. पंजाब से भाई, पंजाब से पहली बार मुंबई में गणपती देखने आया. पहिल्यांदा गणपती बघायला आलाय मुंबई मध्ये पंजाब वरून. कसं वाटतंय बाय? कैसा लग रहा है? बहुत ही सही. मला मस्त वाटलं. मला मस्त वाटलं. मुंबई मध्ये मराठीच पाहिजे, बस संपला विषय. पण आता लालबागच्या गेटच्या बाहेर आहे. हा तुम्ही मागं बघू शकता, लालबागचा आहे. लालबागचा राजा इथं बसतो. काही दिवसात या रस्त्यावर चालायची पण सोय नसेल, एवढी गर्दी असेल. गणपती बाप्पा मोरया.
आता जेवायला आलोय आणि आपल्याला कोण भेटलंय बघा. भाई मारची पब्लिक. मुंबईमध्ये मारची पोरं पाहिजेतच, त्याशिवाय मजा नाही. त्यामुळे आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला आलो आणि हॉटेलमध्ये आतमध्ये एंट्री केली आणि आम्हाला हा भेटला. चलो भाई मिळते खाना खाके. भाई जेवायला आलोय, जेवायला तर दिलं नाही, हॉटेलच्या बाहेर बसवलंय आम्हाला. भाई फायनली आमचं तोंड बघून आम्हाला जेवायला घेतलं ना आतमध्ये. भाई फायनली आम्ही आता जेवायला आलेलो आहे, कारण की या सगळ्यांचे असे तोंड बघून आहे ना, तो हॉटेलवाला मला या जाऊ द्या, गरीब आहेत बिचारे, आणि आपण जेवायला वगैरे देऊ. फायनली आता आम्हाला जेवायला त्यांनी दिलेलं आहे. आता जेवून मग आम्ही आता परत इथं काळा चौकीचा गणपती इथनंच आता आतमध्ये एंट्री करणार आहे. मग तोपर्यंत आपलं जेवण झाला तर तोपर्यंत काळा चौकीच्या गणपतीचं आपण दर्शन घेऊ. बाई हा जो टोपी घालून जो पियानो वाजवतोय त्याला ओळखली का? ज्याने ओळखली त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता काळा चौकीच्या गणपतीचं आगमन झालेलं आहे. तर मग आता आम्ही आता चाललोय चिंचपोकळी स्टेशनला. चिंचपोकळीच्या इथनं मग आम्ही आता चाललोय मस्जिद बंदरला, कारण की गणपती डेकोरेशनचं सामान वगैरे पण घ्यायचं आहे. तर मग आता बघू, जर काय भेटलंच चांगलं तर मग घेऊ, शॉपिंग करू आणि मग घरी निघू. चलो. इकडून पण ट्रेन येते आणि इकडून पण ट्रेन येते आणि एकाच पटरीवर येते. आता आम्हाला कळत नाही ह्या ट्रेननी जायचं की ह्या ट्रेननी जायचं. म्हणजे काय म्हणणं आहे ते आम्हाला अजून काही कळलं नाही. आणि गाईज मी आता ठाणे स्टेशनला आहे आणि मी परेलवरनं आता घरी चाललोय. माझ्याकडं तिकीट नाही आणि बघा इकडे एक TC आहेत, इकडे बरेचसे TC आहेत, म्हणून मी ह्या दुकानात शिरलोय पाणी घ्यायला. आणि फायनली मी आता घरी पोचलेलो आहे. दमलेलो आहे, मज्जा आली, पण खरंच खूप एकदम सगळं निवांत शांत असं आता वाटतंय. खरंच खूप भारी मज्जा आली. तर आता वेळ आली तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. भरपूर सारं प्रेम दाखवा मला ह्या ब्लॉगसाठी. ज्यांनी कोणी अजून पण सबस्क्राईब केलं असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थैंक यू. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए.